आजकाल कमी वयामध्ये पांढरे केस होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। अगदी लहान लहान मुलांचे देखील पांढरे केस दिसून येतात किंवा अवेळीच पांढरे केस होतात। आता पांढरे केस अशा प्रकारे आतमध्ये सुरुवातीला थोडे थोडे दिसायला लागतात, परत ते पूर्णपणे असे पांढरे होतात आणि सुरुवातीला कसं एक दोन केस पांढरा दिसतो, आपण जास्त लक्ष देत नाही, पण तसं जर त्याला आपण थोडं टाळलं किंवा त्याकडे लक्ष नाही दिलं तर मग त्याची जी संख्या आहे दिवसेंदिवस वाढत जाते। पण नंतर आपण काळजी करतो आणि वेगवेगळे केमिकल्स वापरायला लागतो, पण त्याचा काही फायदा होत नाही, एक तर खर्च होतो आणि परत केसांचे नुकसान होते। पण आज मी असा घरगुती उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामुळे तुमचे पांढरे केस काळे होऊ शकतात, त्यासोबतच दुसरे जे नवीन केस येतात ते मुळापासून काळे येतात। अजूनपर्यंत तुमचे केस पांढरे झाले नसतील तर तुम्ही हा उपाय करू शकता, जेणेकरून भविष्यात तुमचे केस अजिबात पांढरे होणार नाहीत। म्हणजे घरातील अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्हाला याचा उपयोग करता येईल। खूप लवकर छान रिझल्ट भेटतो। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा, 100% रिझल्ट भेटेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। त्यासोबतच इथे तुम्ही पाहू शकता हातामध्ये तुम्ही हँड ग्लोव्ज किंवा कॅरी बॅग घालून हे काम करा, जेणेकरून तुमचे हात काळे होणार नाहीत, हात छान काळे होतात। याचा अर्थ आहे की आपले केस देखील छान काळे होणार आहेत। चला तर मग यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते पाहूया। तर इथे आपल्याला लागणार आहेत मेथी दाणे। मेथी दाणे अगदी कोणत्याही किराणा दुकानामध्ये स्वस्तात भेटतात, अगदी 10-15 रुपयाला भरपूर मेथी दाणे येतात। आणि मेथी दाणे आपण यासाठी इथे वापरत आहोत कारण की मेथी दाण्यामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी फंगल असे गुण असतात, त्यासोबतच अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात, ज्यामुळे आपल्या स्कॅल्पला केसांना खूप जास्त फायदा होतो। त्यासोबतच तुमच्या जर केसांमध्ये डॅन्ड्रफ असेल त्यासाठी देखील मेथीदाणे खूप जास्त फायदेशीर ठरू शकतात। आणि इथे आपण साधारण 2 ते 3 चमचे मेथीदाणे घेतलेले आहेत। त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचे आहेत काळे तीळ। काळे तीळ ही अगदी कोणत्याही दुकानामध्ये सहज स्वस्तामध्ये भेटतात आणि इथे काळे तीळ खास वापरण्याचं कारण असं की तुमच्या जर केसांमध्ये डॅन्ड्रफ असेल किंवा तुमचे केस गळत असतील किंवा तुमचे केस असे खूप जास्त कोरडे रुखे सुखे वाटत असतील तर त्याला नरिश करायचं काम हे तीळ करतात। बऱ्याच जणांचे केस असे कोरडे रुखे सुखे वाटतात, तर ते केस खूप छान स्मूथ आणि सिल्की करण्याचं काम देखील हे तीळ करतात। त्यामुळे इथे आपल्याला तीळ नक्की वापरायचे आहेत। तर पाहू शकता आपण दोन्ही वस्तू अशा घेतलेल्या आहेत ज्या की अगदी स्वस्तामध्ये घरामध्ये भेटतात प्रत्येकाच्या आणि कुठेही उपलब्ध होतात। त्यासोबतच अशा या 2 वस्तू आहेत ज्या की नॅचरल आहेत, कोणतेही हानिकारक केमिकल नाहीत। आणि इथे आपण ह्या दोन्ही वस्तू अशा एकत्र करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेल्या आहेत। साधारण 2 ते 3 चमचे मेथी दाणे आणि 1-1.5 चमचा इथे मी काळे तीळ घेतलेले आहेत। थोडंफार प्रमाण कमी जास्त जरी झालं तरी काहीच हरकत नाही आणि याला आपण आता मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे। अगदी खूप लवकर हे असं पावडर तयार होतं, खूप जास्त बारीक करायची गरज नाही, थोडंसं मध्यम जरी झालं तरी चालेल। आणि यामुळे आपला अजून एक फायदा होतो जो की सर्व महिलांना नक्कीच आवडेल, म्हणजे आपलं जे मिक्सरचं भांडं आहे त्याच्या ज्या ब्लेड आहेत त्या खूप छान शार्प होतात। आहे ना गंमत? म्हणजे काय, याचा जो मेथी दाण्याचा भाग असतो थोडासा कडक, त्यामुळे खूप छान ते असं घासल्या जातं आणि शार्प ब्लेड होतात, म्हणजे आपले दुसरे कामही छान लवकर होणार आहेत। आणि इथे पाहू शकता मी असं याला बारीक पावडर तयार करून घेतलेला आहे। आता आपण पुढची प्रोसेस करूया। त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतर पहा इथे आपल्याला लागणार आहे लोखंडी तवा। तुम्ही लोखंडी कढई देखील घेऊ शकता। जर लोखंडाचं भांडं नसेल तर तुम्ही दुसरं भांडं जरी घेतलं तरी चालेल, पण असेल तर शक्यतो लोखंडाचं भांडं वापरा, जेणेकरून यामधील जे आयरन आहे ते देखील आपल्याला केसांना वापरता येतं। आणि इथे पाहू शकता हे पावडर मी असं गरम तव्यावरती टाकून याला छान भाजून घेत आहे। गॅस मीडियम ठेवा आणि छान याला असं भाजून घ्या। थोड्या वेळातच हे पूर्ण असं आपल्याला लालसर कलरचं झालेलं दिसेल आणि याला आपण थोडंसं काळसर कलरचं करून घ्यायचं आहे। अगदी वयामानानुसार खूप जास्त पांढरे केस झाले असतील तर ते केस काळे व्हायला थोडा वेळ लागू शकतो, पण जर तुमची आता पांढऱ्या केसांची सुरुवातच आहे, 1-2च केस दिसत आहेत, तर तुम्ही लगेचच हे वापरायला सुरुवात करा। तुम्हाला अजिबात पांढऱ्या केसांची समस्या दिसून येणार नाही, म्हणजे दुसरे जे नवीन केस येतात किंवा जे पांढरे केस होणार होतात त्याला देखील थांबवण्याचं काम हे करतं। एकदा नक्की ट्राय करा, खूप छान तुम्हाला याचा रिझल्ट भेटेल। माझ्या आईने मला हा सांगितलेला उपाय आहे जो की मी नेहमी वापरते आणि विशेष म्हणजे अगदी नॅचरल आहे, त्यामुळे कोणतंही नुकसान होत नाही। अगदी रेग्युलर आपण जसं दुसरे तेल वापरतो, दुसरे उपाय करतो, तसेच हे उपाय करायचे, म्हणजे कसं फायदा होतो आणि वेगळा असा खर्च होत नाही। तर पाहू शकता याला मी छान असं भाजून घेत आहे आणि अगदी यामधून भरपूर धूर निघत आहे। काळसर आपल्याला याला करायचं आहे
आणि हे छान असं थोडंसं काळसर झालं की यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। इथे तुम्ही कोणतं तेल वापरता अगदी तुमच्यानुसार आहे। तुम्ही कोकोनट ऑइल वापरत असाल ते टाका, खोबऱ्याचं तेल, त्यासोबतच सरसोचं तेल वापरत असाल, मोहरीचं, तिळाचं, तर ते देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता। अगदी तुमचा रेग्युलर तेल जे तुमचं आहे ते यामध्ये जरी टाकलं तरी चालेल। आणि हो, अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्याकडे जर कोळसा असेल तर तुम्ही कोळशाचं पावडर करून यामध्ये जर टाकलं तर तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटतो। कोळसा केसांना लावण्याचे देखील भरपूर फायदे आहेत। ते फक्त केसांना काळा करतो असं नाही, त्यामुळे आपले बरेच अजून फायदे होतात, जसे की केस गळती थांबते, त्यासोबत केस लांब होतात आणि या तेलामुळे देखील तुमचे फक्त केस काळे होणार नाही तर तुमच्या सर्व केसांसंबंधित समस्या दूर होणार आहेत। तर इथे पाहू शकता याला आपण छान असं परत गॅसवरती गरम करून घेतलेलं आहे। तेल टाकल्यानंतर देखील 2 मिनिट गरम करून घ्या, तेलामध्ये छान हे मिक्स झालं पाहिजे। कारण की थोडंफार जर अगोदर हे ब्राऊन कलरचं असेल, आपण जे पावडर टाकलं होतं तर ते आपल्याला काळं कुट्ट करून घ्यायचं आहे, लक्षात ठेवा। इथे जर थोडी गडबड झाली तर म्हणावा तसा रिझल्ट भेटणार नाही, त्यामुळे पूर्ण हे पावडर काळं कुट्ट करून घ्या आणि त्यानंतर तेल टाका, किंवा पावडर थोडंफार लाल असेल तर तेल टाकल्यानंतर छान याला उकळून घ्या, जेणेकरून हे पूर्ण काळं कुट्ट होतं। आता हे गरम करून घेतल्यानंतर आपल्याला एखाद्या गाळणीने याला गाळून घ्यायचं आहे। जे पण मोठा मोठा यामध्ये भाग आहे तो आपण बाजूला काढून घेणार आहोत। आणि हो, विशेष म्हणजे हे तुम्ही एकदाच भरपूर बनवून ठेवू शकता, कधीही तुम्हाला वाटलं तेव्हा तुम्ही लावू शकता, असं नाही की हे खराब होतं। यामध्ये छान आपण हे उकळून घेतल्यामुळे अजिबात ओलसरपणा राहत नाही, पाण्याचा वापर केलेला नाही, त्यामुळे खराब होणार नाही। आणि याला मी छान असं गाळून घेणार आहे। गाळणीतून अजूनही थोडंफार हे गळत आहे, तर मी गाळणी अशीच थोडा वेळ ठेवून दिली होती। यानंतर आपण गाळणीतला भाग फेकून द्यायचा आणि हे आपलं तयार तेल झालेलं आहे। आता एखाद्या बंद बरणीमध्ये किंवा बॉटलमध्ये झाकून ठेवा। पाहू शकता किती जास्त काळं कुट्ट हे झालेलं आहे। आता आपण याला कधी कुठे कसं वापरायचं ते पाहूया। त्या अगोदर पहा, इथे हाताला लावल्यानंतर अगदी आपले जे हात आहेत ते देखील काळे होतात, त्यामुळे हँड ग्लोव्ज घालून किंवा एखादी कॅरी बॅग घालून देखील तुम्ही हे काम करू शकता। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। चला तर मग पाहूया त्याला लावायचं कसं। इथे तुम्ही ब्रशच्या मदतीने लावलं तर हँड ग्लोव्ज घालायची गरज नाही। तर पाहू शकता असं आपल्याला एक एक थोडासा पार्ट केसांचा घेऊन अशा प्रकारे हे लावायचं आहे। त्याचसोबत इथे लक्षात ठेवा, हे तुम्ही अगदी अर्धा ते 1 तास केसांवरती ठेवा आणि त्यानंतर रेग्युलर प्रमाणे केस धुवून टाकायचे आहे, जसे की शॅम्पू लावून आपण धुतो तसंच। पण कमीत कमी अर्धा ते 1 तास तरी हे केसांवरती लावून ठेवा आणि त्यानंतर केस धुवा। आठवड्यातून 2 ते 3 दिवस जरी लावलं किंवा रेग्युलर जसं तुम्ही 1 दिवसच आठवड्यातून तेल लावत असाल तसं देखील लावू शकता। आणि फक्त स्काल्पवरतीच नाही तर पूर्ण केसांवरती हे आपल्याला लावायचं आहे। आणि हो, तुमच्याकडे जर ब्रश नसेल तर हाताने जरी लावलं तरी चालेल आणि ते कसं लावायचं ते आपण पुढे पाहणारच आहोत। इथे मी तुम्हाला डिटेल्स मध्ये सर्व माहिती सांगितलेली आहे। तरीही तुमचे काही प्रश्न असतील, क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समधून विचारू शकता, लवकरात लवकर मी त्याचे उत्तर देईल। आणि पाहू शकता केस काळे करणं किती सोपं काम आहे। हळूहळू तुम्हाला याचा फरक जाणवेल, नवीन केस छान काळे येतील आणि जे आपले पांढरे केस आहेत ते देखील हळूहळू काळे होतात। यामुळे केसांची खूप जास्त वाढ होते, त्यासोबतच स्मूथ आणि सिल्की केस होतात आणि केस गळती थांबते। घरगुती उपाय आहे, हळूहळू काम करतो पण खूप जास्त इफेक्टिव्ह आहे। एकदा नक्की ट्राय करा, खूप छान रिझल्ट भेटतो, केसांसंबंधित सर्व समस्या दूर होतात। आणि हो, व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।